दुसरा विषय असा आहे की संजय गायकवाडांनी जे मुद्दे मांडले की की शिबिका हा संतत्व निर्माण केली, पण त्यांनी असं म्हटलं की गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केलेला नाही, त्यावर मला असं वाटतं की ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत आहात त्यांना म्हणा वाल्मिकी रामायण कधी वाचलंय का बघा. त्या रामायणामध्ये भगवान राम यांचा उल्लेख एकेरी केला आहे. मग उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे का? विषय असा असतो की त्या काळामध्ये जी काही पुस्तकं आली आहेत तो इतिहासाचा भाग झाला. त्यावेळेस सगळेच लोक लिहित असताना आदराने लिहितात. प्रभू रामचंद्रांबद्दल सुद्धा आदराने लिहिलं आहे, प्रेमाने लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्या काळामध्ये समकालीन जे सगळे लेखक होते त्यांनी तशाच पद्धतीने लिहिलंय, पण खरा इतिहास पुढे आणलेला आहे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पुस्तकं लेखक लिहायला लागले तेव्हाच पद्धत बदलली. छत्रपती शिवाजी महाराज हे लिहिण्यात आलं. त्यामुळे पूर्वी सुद्धा तुम्ही जर बघितलं शाळेची नावं घ्या, रस्त्याची नावं घ्या, नाहीतर आपलं कोल्हापूर जे युनिव्हर्सिटी त्याचं नाव घ्या, ही पूर्वीची त्या काळची ती परिस्थिती आहे, पद्धत होती. म्हणजे आपण जसं आईशी बोलतो प्रेमाने बोलतो, पण नंतरच्या काळामध्ये ती पद्धत बदलली. उद्या जाऊन मी म्हणू शकत नाही, एकेरी नाव घेऊ शकत नाही महाराजांचं, आणि मी घेणार पण नाही. पण आजचा काळ वेगळा, पूर्वी लिहिण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत ही वेगळी. त्यामुळे आमचं काय मत आहे की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर बोलतो, बातमी होण्यासाठी स्टेटमेंट कुणी करू नये. बातमी होण्यासाठी आपण कोणाला फोनवर तिथं बोलू नये. आणि बोलता बोलता तुम्ही ज्यांचा आदर आपण सर्वजण करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, तर या विचाराने आपण सर्वजण चालतो. आणि बोलता बोलता आपण सुद्धा महाराजांचा अपमान करून जातो. तुम्ही फोनवर जर बघितलं असेल तर हे योग्य नाही ना. रोहित पवारांनी असं म्हटलं की ज्यावेळेला तुम्ही पुस्तकाबद्दल ऑब्जेक्शन घेतो की त्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे, त्याच्यावर रोहित पवार म्हणतात की तुम्ही वाल्मिकींचं रामायण वाचता, त्याच्यामध्ये सुद्धा रामाचा बघा. त्या मी बोललो होतो की रोहित पवार बोलले की पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे, तसा रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं. आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते. त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकेरी भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं. आणि शेवटी वाल्मिकी पुढे वाल्मिकी ऋषी झाले आणि ते सगळ्यांना गुरुवर्य झाले. परंतु कोणी आजचा पत्रकार हा काही शिवराजांच्या काळातला नव्हता. ही आताची टंबरेट आहे, ती आता आलेली. आणि आम्ही वारंवार, आम्ही आताच म्हणत नाहीये की वारंवार ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी असेल तो त्याने कुठेही पुस्तक असो तो बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे. आणि याच्याकरता आमचा लढा सुरूच राहणार आहे. त्याला वारंवार सगळेच मला सांगतात की संजय गायकवाड महिलाबद्दल असे बोलतात, तुम्ही आमचं ते काम बघा ना जरा. या बुलढाणा जिल्ह्यात सैलानी सारखं गाव होतं जिथं 100 वर्षामध्ये हजारो महिला लुटल्या गेल्या, हजारो महिलांचं धर्मांतर झालं, त्यांची आबरू उठल्या गेल्या. ते वाचवायचं काम या आमदारांनी केलेलं आहे. एकेका दिवशी एकेका महिन्यात 50-50 डेड बॉडी जिकडे सापडायच्या, 50-100 बलात्कार व्हायचे, ते आमदारांनी थांबवलेले आहे. 222 मुली लवजीच्या पसरल्या, त्या या आमदारांनी आणलेल्या आहेत. 5,500 ते 6,000 महिलांचे तुटलेले संसार या आमदारांनी बसवलेले आहेत. एवढंच नाही तर कोणाच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू झाला तर त्या विधवा महिलांना 6-6 महिन्याचा किराणा, कपडा, लत्त्यासह त्यांच्या सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था हा आमदार करतो. याचबरोबर अपंग शाळेच्या 26 अंध आणि अपंग मुलींना दत्तक सुद्धा आम्ही घेतलंय. काय वारंवार महिलांचं करता? ठीक आहे, तर रागारागात स्वीकार झाली, आम्ही त्याची क्षमा याचना पण केली. परंतु वारंवार हाच विषय काय, आम्ही जर महिलांची शत्रू आहोत असं जे दाखवलं जातं, मग आज तुमचं छत्रपती शिवाजी महाराजचं प्रेम कुठे गेलं होतं? 2 वेळ शिवरायांच्या स्मारकापासून गेले तुम्ही आणि साधा तिथं जाऊन तुम्ही नाम करू शकते. आणि इकडे सांगता की जिजाऊंचा जिल्हा होता. या जिजाऊंच्या चौकामध्ये जिजाऊ साहेबांचं, संभाजीराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं एकत्रित स्मारक आहे, एवढं मोठं. तुम्हाला वाटलं नाही इथं नतमस्तक व्हा? तुम्हाला वाटलं नाही की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं बुलढाण्यात नतमस्तक व्हा म्हणून? आणि काय सांगता आमची लायकी का, तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्याच्या भरोशावर तुम्ही राजकारण मोठे झाले. अरे आम्ही स्वतःच्या भरोशावर मोठे झालेलो स्वकर्तृत्वावर. आम्हाला कोणा बाप दादा कोणा काका पुत्याचा आशीर्वाद नव्हता.